हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी निघाले आहे कोलकात्याला आणि हा एक एकदम मस्त एक्सपिरियन्स होता. एकटीच चालले होते. माझे मिस्टर तिकडे कोलकात्याला कामानिमित्त गेले होते. सो मला म्हणाले तू पण ये फिरायला इथे. सो मी एकटीच गेले आणि खूप छान एक्सपिरियन्स होता माझा कोलकात्याचा. हा आमचा हॉटेल, तिथे आम्ही राहायला माझे मिस्टर आहेत, मी होते हॉटेलला. हॉटेल विक्टोरियस इंटरनॅशनल खूप छान हॉटेल आहे. त्याची सर्विस पण खूप मस्त आहे. नेक्स्ट डे मग मी गेले चर्चमध्ये. हॉटेलपासून अगदीच 5 मिनिटाच्या अंतरावर होतं आणि इतके छान फ्लावर्स ना तिथे. आता ह्या क्लायमेटमध्ये सगळीकडे असे छान छान मस्त फुलं अशी भरलेली आहेत. आणि चर्चमध्ये मस्त फिरले मी, फोटोज वगैरे काढले. कोणी नव्हतं सोबत, तर मी दादा, मामा, ताई असं सगळ्यांना आवाज देऊन फोटो काढून घेत होते. हा किती मस्त एकदम नेचर इतकं छान आहे ना. आणि क्लायमेट पण खूप मस्त होतं तिथे, एकदम असं प्लीझंट वाटत होतं. आणि मग हा व्हिक्टोरिया पॅलेस आहे, खूप मस्त आहे व्हिक्टोरिया पॅलेस. खरंच डोळ्याचं पारणं फिटतं. म्हणजे कलकत्त्याला जाऊन तुम्ही जर व्हिक्टोरिया पॅलेस नाही बघितलं तर मग काहीच नाही पाहिलं. खूप छान आहे. ताजमहलचीच प्रतिकृती आहे. म्हणजे बाहेरचा जो सगळा हा ॲटमॉस्फिअर वगैरे सेम ताजमहलसारखा आहे, एकदम मस्त. मी एकटीच शूट करत होते, फिरत होते. जमिनीच्या खालून थोडं रोड आहे आणि खालून मेट्रो आहे. किती खाली येऊ ते बघ. टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी अंडरग्राउंड मेट्रो. वरून रस्ता आहे, गाड्या चालतात आणि खाली म्हणजे बरंचसं खाली आहे बाबा. अंडरग्राउंड मेट्रो हावडा. आणि मग नंतर आम्ही गेलो ट्रॅममध्ये बसायला. मस्त होता एक्सपिरियन्स हा पण, एकदम छान. रोडवरून चालणारी छोटीशी ट्रेन. आणि अशा प्रकारे मस्तपैकी मी सुट्टी एन्जॉय केली. 3 दिवस माझ्या मिस्टरांसोबत. खूप मस्त वाटलं आणि लगेच मग परतीच्या दिशेने निघाले बॅक टू होम.